नमस्कार मित्रांनो, आपल्या योगिताज होम चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा 2026 कधी आहे आणि गुढीचा शुभ मुहूर्त कोणता आहे गुढी उभा करण्यासाठीचा, आणि आपण गुढी का उभा करतो आणि आपण गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवायची आहे हे पण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग बघूया। 2026 मध्ये गुढीपाडवा हा 19 मार्च गुरुवारी या दिवशी साजरा केला जाणार आहे। हा दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला येतो। याच दिवशी हिंदू धर्माची सुरुवात होते। महाराष्ट्रात हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। आता आपण शुभ मुहूर्त बघूया गुढी उभा करण्यासाठीचा। 18 मार्चला अमावस्या येणार आहे आणि 19 मार्चला आपण गुढीपाडवा साजरा करणार आहोत, कारण 19 मार्चच्या सकाळी अमावस्या तिथी आहे। त्यामुळे 19 मार्चला सकाळी 6:53 शुभ मुहूर्त सुरू होणार आहे, तर 8 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे। तर या वेळेमध्ये आपण कधीही गुढी उभा करू शकतो। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो, म्हणून हा दिवस खूप पवित्र मानला जातो। या दिवशी आपण नवीन गाडी, घर, सोने किंवा इतर कोणत्याही आपल्याला ज्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या या दिवशी खरेदी करतो, कारण या दिवशी दिवसभर मुहूर्त असतो आणि नवीन व्यवसाय तोही आपण या दिवशी सुरू करू शकतो, कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो। चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते। गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते आणि त्यामुळेच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। चला तर आता आपण गुढी उभा करण्यामागील ऐतिहासिक कथा सांगितल्या आहेत त्या पाहूया। पहिली कथा अशी आहे की असं म्हणतात की ब्रह्मदेवांनी याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली आहे, आणि दुसरी कथा अशी मानली जाते की रामायणामध्ये असं दिलेलं आहे की प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत परत येताना लोकांनी विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली होती। म्हणूनच गुढीला विजयध्वज असेही म्हटले जाते। गुढी म्हणजे विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। चला तर आता आपण पाहणार आहोत गुढीमध्ये आपण उभी करण्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू लागतात। तर गुढी उभी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बांबूची काठी लागणार आहे, त्यानंतर एखादी साडी किंवा कपडा, नवीन कपडा असेल तर चालतो, आणि त्यानंतर कडुलिंबाची पाने, साखरेची गाठी, फुलांचा हार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांब्याचा किंवा चांदीचा कलश लागणार आहे। आणि त्यानंतर आपण आता पाहणार आहोत की आपण गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवायची आहे किंवा घालायची आहे। तर आपण बऱ्याच बघतो की सणांमध्ये आपण जास्तीत जास्त महत्त्व लाल, पिवळा, नारंगी, हिरवा या रंगांना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं, कारण की हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात। आणि गुढीला पण आपण लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, नारंगी, पांढरा या रंगाच्या साड्या घालू शकतो, फक्त काळ्या रंगाची साडी घालायची नाही। तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ गुढीपाडवा 2026 मुहूर्त आणि गुढीला का उभारतात, कोणती साहित्य लागतं आणि कोणत्या रंगाची साडी नेसवायची याबद्दलच्या माहितीचा होता। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि तुमच्या भागामध्ये गुढीपाडवा कसा साजरा करतात हे नक्की सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगिताज होम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा।